हॅलो मंडळी, आज आम्ही एलोरा विलेजला जात आहोत कॅनडामध्ये. इथे यावर्षी पहिल्यांदा क्रिसमस मार्केट लावलं आहे. आज ओव्हरऑल -17 डिग्री आणि फील्स लाईक -22 डिग्री टेम्परेचर आहे. त्यामुळे थोडं टेन्शन आहे. जाताना रस्ता काहीसा असा दिसतो आहे. झाडांवर एकही पानं फुलं नाही आहेत आता, थंडी पडल्यामुळे. 2 तासांचा प्रवास करून आम्ही पोचल्यावरती असा बर्फ होता साईडला. आणि ही द ग्रँड रिव्हर आहे, जी एलोरा विलेज मधली एकमेव रिव्हर आहे, कारण हे गाव खूप छोटं आहे. छान व्ह्यू आहे मस्तपैकी. आणि आता सूर्य मावळतो आहे. 4:30 झालेत, पण इथे थंडीत खूप लवकर सूर्य मावळतो. रिव्हरचं दुसऱ्या बाजूचं टोक पूर्णपणे फ्रोझन झालं आहे, बर्फात रूपांतर झालंय. पण इकडे समर्समध्ये छान कयाकिंग वगैरे करतात लोक. खूप छान परिसर वाटतोय आणि खूप स्वच्छ, पण खूप थंड आहे. क्रिसमस मार्केटच्या दिशेने जाताना आता लाईट्स, जसा सूर्य मावळतोय तसे सगळे लाईट्स लागले आहेत. इकडे एक जुनी एलोरा मिल म्हणून आहे, त्या दिशेला आता आपण जात आहोत. ही जुनी मिल आहे, ही आता कार्यरत नाही आहे. पण आता त्याने त्याच्यात रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करून फक्त रिझर्वेशनवाल्यांनाच आतमध्ये एंट्री देत होते. सो सगळ्यांना अलाउड नव्हतं. पुढे आम्ही एका आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो. एवढ्या थंडीत पण आईस्क्रीम कोण खाणार? आम्ही खायला नाही तर हीटरचा आस्वाद घेण्यासाठी गेलेलो. थोडा वेळ आतमध्येही सगळ्या हॉटेल्स आणि कॅफेजमध्ये हीटर ऑन असतो, म्हणून मग हीटरचा आस्वाद घेऊन पुन्हा थोड्या वेळाने बाहेर पडून परत डेकोरेशन बघतोय. तर आता तुम्ही डेकोरेशन्स बघा. काय भेटलोय, -12 डिग्री आहे आणि एवढी गर्दी आहे इकडे, बघू शकता तुम्ही. खूप छान ॲटमॉस्फिअर आहे, पण कोणाचीच एवढी हिंमत नाही आहे की ग्लव्ज आणि सगळं का दाखवते. असे हीटर्स लावले आहेत तिकडे छानपैकी. फुल ॲटमॉस्फिअर ऑफ क्रिसमस इट्स हिअर. Hey there, good looking. Come on in. Have 2 people. Thank you. छान शॉप आहे इकडे, सगळं मस्त. कार्ड्स आहेत, क्रिसमस ट्री आहे. हे टिश्यू पेपर्स किती छान प्रिंटेड असतात बघा.
No, I'm Lily. Oh, okay. Yes. I thought you said I'm Sheila. No. सगळं बेकरी रिलेटेड ठेवलंय. Oh, you're welcome. Is this part of your store too? It's our store. Oh, okay. Nice meeting you. ह्यांचं लोकल शॉप आहे इकडे, त्याचे सगळे रिलेटेड ठेवले आहेत गोष्टी. हाय. Good. How are you? Good, thank you. Thank you.